श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या मंगल कलश यात्रा आणि पूजन सिंधी कॉलनीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या मंगल कलश यात्रा आणि पूजन प्रभाग क्रमांक 21 मधील सिंधी कॉलनी इथं मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आलं। यावेळी सिंधी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते नारीसेठ आनंदानी यांच्या नेतृत्वाखाली बग्गीमधून मंगल कलशाची यात्रा काढण्यात आली। धर्मगुरू परमपूज्य राजू महाराज शर्मा यांच्या हस्ते कलशाचं पूजन करून यात्रेची सुरुवात करण्यात आली। गुरु नानक चौकापासून संपूर्ण सिंधी कॉलनी परिसरात फिरून शंकर महाराजांच्या मंदिरात कलश पूजन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं या भागातील हिंदू बंधू भगिनी उपस्थित होते। धरी राम साहेब की जय, सबडी साधु संतन की जय जय श्री राम। या प्रसंगी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या समिती सोलापूरचे संयोजक जयदेव सुरवसे यांनी 22 जानेवारी रोजी होणारी प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना आणि अक्षता वाटप या संदर्भात माहिती दिली। ज्यावेळेस आपल्या घरात आपल्या कुटुंबात आपल्या मुलाचं किंवा मुलीचं किंवा भावाचं किंवा बहिणीचं ज्यावेळेस लग्न असतो तर त्याचंच निमंत्रण आपण द्यायला येतो, बरोबर का? तर तुम्हा आम्हाचं सगळ्यांचं एक सौभाग्य आणि भाग्य आहे की आपल्याला थेट प्रभू श्रीरामांच्या घरातला सदस्य व्हायची संधी मिळालेली आहे। तर ही संधी आपण गमवायची का? या प्रसंगी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य SC मोर्चा सचिव राजाभाऊ माने, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कृष्णा देशपांडे, राजू मनसावाले, विस्मय भोसले, विकास कुलकर्णी, नागेश महामुनी, लालचंद वाधवानी, नारायण आनंदानी, इंदरलाल होतवानी, शंकरलाल होतवानी, हरीश नानकानी, रमेश कुकरेजा, मुकेश हिरानंदानी, चंदू सचदेव, महेश रावलानी, महेश खानचंदानी, बलराम गुरबानी, जीतू नानकानी, राजू दमेचा, मुरली गरुड, लालचंद कुकरेजा, कालू कटारिया, निशा नागदेव, मीना नागदेव यांच्यासह हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।